नवी मुंबईत एपीएमसी पोलिसांनी बनावट पत्रकाराला अटक केल्याची बातमी समोर येते। सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकून व्यापाऱ्यांना आणि लहान विक्रेत्यांना धमकावून खंडणी रॅकेट चालवणाऱ्या एका गुन्हेगाराला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीचं नाव परमेश्वर प्रकाश सिंग असं आहे, जो बराच वेळ लोकांना फसवत होता आणि गुन्हेगारी करत होता। माहितीनुसार सिंग हा एनएमटी न्यूज नावाने एक सोशल मीडिया अकाउंट चालवत होता, ज्याद्वारे तो एपीएमसी मार्केटमधील व्यापारी, फेरीवाले अशांना लक्ष करून मजकूर पोस्ट करत होता, ज्यामध्ये त्यांच्या व्यवसायांवर प्रशासकीय कारवाई करण्याचं त्याने सुचवलं जात होतं। त्यानंतर तो त्याच व्यवसाय मालकांशी संपर्क साधायचा आणि तक्रारी दाखल न करण्याच्या किंवा पोस्ट प्रकाशित न करण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून खंडणीची मागणी करायचा, पैशांची मागणी करायचा। दरम्यान पोलिसांनी सांगितलंय की सिंगने ही पद्धत एपीएमसी पलीकडे शहराच्या इतर भागांमध्ये सुद्धा पसरवली आणि अनेक व्यावसायिकांकडून त्यांनी पैसे देखील उकळलेले आहेत। लोकांकडून लाखोंच्या रुपयांमध्ये तो पैसे घेत होता। या संपूर्ण प्रकारामध्ये त्याचा भाऊ देखील सहभागी असल्याचं समोर आलेलं आहे। दरम्यान सिंग हा लोकांकडून लाखोंच्या, हजारोंच्या रुपयांमध्ये पैसे वसूल करत होता, त्यांना धमकावून त्याच्याकडून पैसे वसूल करत होता। एका पीडिताने यापैकी पोलिसांकडे धाव घेत पोलिसांनी या प्रकरणाची पूर्णपणे तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी देखील याचा शोध घ्यायला सुरुवात केली। त्यानंतर पोलिसांनी याला अटक देखील केलेली आहे। पोलिसांनी यावर लगेचच कारवाई करत बनावट या पत्रकाराला अटक केली, जो लोकांना खरा पत्रकार असल्याचं दाखवून लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता। मात्र हा पत्रकार बनावट पत्रकार निघाला, खोटा पत्रकार निघाला। त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारच्या धमक्यांपासून सावध राहण्याचा लोकांना इशारा दिला आणि अशा प्रकारची घटना तुमच्यासोबत घडली तर पोलिसांकडे या घटनेची लगेचच त्वरित कारवाई करण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केलेलं आहे।